जे व्हायला हवं होतं ते तुम्ही आता करतात, म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय. प्रश्न अनेक आहेत आणि आता तुम्ही सांगितलं ना की प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला डोक्यावरती बर्फ आहे, करू काय? तसा थंडपणा आपल्याला परवडणार नाही. आपला म्हणजे उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे. नाही तर उगाच काय ते महाराष्ट्र गीत घ्यायचं आपण, काळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी वगैरे, ही तशी ती वाक्य हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं वर्णन आहे. आणि शिक्षकांचं काम फार महत्वाचं आहे, विद्यादान. पण त्याच्यासाठी स्वतःला सुद्धा काही ना काहीतरी विद्या तुम्हाला घ्यावी लागते आणि मग ती तुम्हाला द्यावी लागते. त्या देण्या आणि घेण्यामध्ये विद्येच्या तुम्हाला खरंच किती वेळ मिळतो? कारण पूर्वी या सगळ्या वृत्तपत्रात बातम्या यायच्या तेव्हा आपली शिक्षक सेना राज्यभर नव्हती, पण जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांना गहू आणि तांदूळ सुद्धा निवडायला लावायचे. आता लावतात की नाही मला कल्पना नाही, पण नको ती कामं. म्हणजे कलेक्टर सुद्धा उद्या तुम्हाला वाटेल ती कामं सांगायला लागला तर मला असं वाटतं ते सगळे त्याचे आदेश घेऊन या, आपण जाहीर होळी त्याची करू. कारण वेडवाकडे काम नाही करणार आम्ही. ज्याला गुरुदेव भव असं म्हणतो, तो गुरु म्हणजे तुझ्या घरातलं गुरु नाहीये की कसंही हाकावं आणि कसंही राबतोय. एवढा काय माझा शिक्षक हा खालावलेला नाही त्याचा दर्जा. शिक्षणाचा दर्जा आपल्याला वाढवायला पाहिजे. आज सर्व भाषेतले शिक्षक इकडे आलेत, अगदी उर्दूचे पण आहेत, मराठी तर आहेतच, हिंदी पण आहेत, इतर अनेक भाषेतले असतील. आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष देण्याच्या ऐवजी भाषेच्या सक्तीवरती का लक्ष देतो? शिक्षणाचा दर्जा करा ना, वरती करा. आमच्या कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाहीये, पण सक्ती कशासाठी पाहिजे? मध्ये मी दिल्लीमध्ये गेलो होतो, तिथे सुद्धा हा प्रश्न मला अपेक्षित होताच. हिंदी का विरोध क्यों कर रहे? म्हटलं विरोध नहीं कर रहे, जबरदस्ती का स्वीकार हम नहीं करेंगे. आणि ज्याला जेवढी पाहिजे, जी पाहिजे ती भाषा तो शिकतोच. आणि हा प्रश्न मला हिंदी पत्रकाराने विचारल्यानंतर मी हिंदीत त्याला उत्तर देत होतो. मी त्याला म्हटलं आता हे उत्तर मी तुला कोणत्या भाषेत दिलेलं आहे? हिंदी. म्हटलं माझी हिंदी कळते ना तुला? तो हो. मग म्हटलं मला पहिलीपासून हिंदी सक्तीची नव्हती, तरी पण दुसऱ्याला समजवू शकतो एवढी मला हिंदी येते. आता माझ्यापेक्षा जास्त चांगले आपले पंतप्रधान बोलतात. आता ते कोणत्या शाळेमध्ये शिकले? त्यांना पहिलीपासून हिंदी सक्तीची होती का? पण थापा नाही, आश्वासने देण्यापुरती तरी हिंदी त्यांना येते की नाही? अरे ह्याच्यात हसतात काय बोललो?